दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील तिघे जण मंगळवारी रात्री 11:30 ते 12 वाजण्याच्या सुमारास आपल्या 2 व्हीलरवरून ट्रिपल सीट हे आपल्या राहत्या गावाकडे अर्थात उळेहून कासेगावकडे जात असताना कासेगावच्या काहीच अंतरावर एक ओढा असून त्या ओढ्यावर जमिनीलगत असलेल्या त्या अरुंद पुलावरून पाणी वाहत होते। हे तिघे जण त्या पुलाजवळ आल्यानंतर त्यांनी आपली गाडी बंद करून त्या ओढ्याच्या पाण्यातून कासेगावच्या दिशेने निघत असताना अचानक ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं 2 व्हीलर गाडीसह तिघही पाण्याच्या प्रवाहात पडले। त्यातील बबन जाधव, महादेव रेड्डी आणि ज्ञानेश्वर कदम हे ओढ्यात पडल्याची माहिती गावातील कृष्णा जाधव यांना मिळताच त्यांनी ताबडतोब ओढ्याकडे येऊन आपल्या जीवाची पर्वा न करता ओढ्यात उडी मारली। काटेरी झुडपांवर अडकले बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढले, परंतु ज्ञानेश्वर कदम हे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं त्यांचा शोध लागलाच नाही। या घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी माजी सरपंच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गावचे पोलीस पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी ओढ्यावर एकच गर्दी केली होती। सकाळी 7 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू झाली होती। यातच सोलापूर अग्निशामक दलाचे कर्मचारी यांच्या मदतीने शोध सुरू होता। या घटनेची माहिती दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। तसेच अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याण शेट्टी तसेच सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे, प्रांताधिकारी यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली। 4 वाजण्याच्या सुमारास आलेल्या एनडीएफच्या पथकानं शोध घेतला, परंतु त्यांना यश आलं नाही। रात्र झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण झाल्यानं बचाव कार्य थांबण्यात आले। गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या समवेत स्थानिक ग्रामस्थ मंडळींनी समवेत संपूर्ण ओढ्यात पोहून शोध घेतला, परंतु ज्ञानेश्वर कदम यांचा शोध लागलेला नाही। सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी तळे हिप्परग्याचे पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून तळे हिप्परग्याचे मच्छीमार करणारा समाज त्यातील लोकांची मदत घेतली आणि कासेगाव ओढ्यात पासून ते उळेगाव ओढ्याच्या पुलापर्यंत शोध घेतला, परंतु ज्ञानेश्वर कदम यांचा शोध अद्याप लागलेला नाही। फार उशीर झाल्यानं शोध कार्य थांबवण्यात आले। घटना घडल्यापासून आज दिवसभर दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे ठाम मांडून घटनास्थळी होते। जवळपास 45 तासाहून अधिक वेळ झाला, परंतु ज्ञानेश्वर कदम हे अद्यापही बेपत्ताच आहेत। प्रत्यक्षात बचाव करत असताना आलेल्या अडचणी संदर्भात तळे हिप्परग्याचे मच्छीमार करणारे बाबा धुमाळ यांनी अधिक लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना माहिती दिली आहे। शुक्रवारी सकाळीपासून सर्व टीम वर्क करत आहे, शोध मोहीम सुरू करणार असल्याची माहिती गावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, कासेगाव। कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे परवाच्या दिवशी कासेगाव उळेगाव मार्गावरील ओढ्यावरील पुलावरून गावातील 3 युवक वाहून गेले होते। त्यापैकी 2 युवक सापडले होते आणि एका युवकाचा अद्याप शोध लागत नव्हता। काल दिवसभरामध्ये सुद्धा अथक प्रयत्न करून सुद्धा त्या बेपत्ता तरुणाचा शोध लागलेला नव्हता। आज दुसऱ्या दिवशी पुन्हा महानगरपालिकेचं बचाव पथक, अग्निशमन विभागाचं बचाव पथक या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांनी शोध मोहीम पुन्हा एकदा सुरू केली होती। गावातील तरुणांचा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी बचाव पथकाला लाभलेलं होतं। त्यांनी या ठिकाणी गळ टाकून प्रत्यक्ष पाण्यामध्ये उतरून या ठिकाणी त्या बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा जे काही हिप्परगा तलावामध्ये जे काही प्रशिक्षित असे जे बुडून शोध घेणारे जे होते, तर अशा युवकांना सुद्धा बोलवलेलं होतं। त्यांनी सुद्धा आज दिवसभरामध्ये अगदी हिप्परगा तळ्यापर्यंत जाऊन उळे, त्यानंतर तरटगाव, एकरूप अशा गावाच्या हद्दीमधून जिथे जिथे ओढा जातो त्या सगळ्या ठिकाणी या बेपत्ता युवकाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु आज दिवसभरात सुद्धा या बचाव पथकाला त्याचा शोध घेण्यात यश आलेलं नाही। तहसीलदार श्री किरण जमदाडे साहेब स्वतः जातीनं काल दिवसभर तसेच आज दुसऱ्या दिवशी सुद्धा दिवसभर स्वतः त्या ठिकाणी बचाव पथकावर त्या ठिकाणी नियंत्रण ते करत होते आणि शोध घेण्यासाठी ते सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्नरत होतो। त्याचबरोबर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायतचे कर्मचारी, कासेगावातील ग्रामस्थ अशा अनेकांनी आज दिवसभरामध्ये या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, पण दुर्दैवानं दिवस मावळेपर्यंत आज त्या युवकाचा शोध लागलेला नाही आणि अंधार झाल्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवसाचं सुद्धा शोध कार्य या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि पुन्हा उद्या सकाळी पुन्हा एकदा यासाठी या ठिकाणी प्रयत्न करण्यात येणार आहे। नाव बाबा धुमाळ, मी तळे हिप्परगात राहणार आहे। मच्छी पकडण्याचं काम करतोय मी 7 ते 8 वर्षापासून। तलावामध्ये जी कोण बुडालं किंवा अपघात झाला
मी स्वतः माझ्या गावातली मुलं घेऊन आमचे पोलीस पाटील गावचे आम्हाला कळवतात की अशा गावात प्रकार घडला आहे. हा प्रकार मंगळवारी काशेगाव येथील घडला. तिथे आम्ही शोध केला. आतापर्यंत काय यश आलं नाही. उद्यापर्यंत शोध चालू आहे. असले ना फुगून यायला फलते आतापर्यंत तर बावडी आली नाही. कारण का काटाडे बिटाड्याला कुठं तर अडकली, घाण भरपूर आहे वड्याला, तर ते अडकले असेल तर ती तिथं दबून गेली असेल. ते नंतर काहीतर फुगून वर आल्यानंतर तर पाण्यात तर सध्या तर आम्ही पोवायला गेलो तर आम्ही तसं काय वाटलं तर आम्ही लगेच काढायला येतो. जर त्याच्यासाठी जर जास्त वेळ हे करायचं म्हणलं तर थर्माकोल किंवा टूप वगैरे आम्ही असतोय, सोबत घेऊन जातोय. त्यांना कळवलं की त्यांना घेऊन या. आमच्या गावचे पोलीस पाटलांना सगळं माहिती आहे की पोरं अमुक फलांचे परफेक्ट आहेत पोहण्यासाठी करण्यासाठी, कुठं त्यांना हे होणार नाही. त्याच्यामुळं आमच्या गावच्या पोलीस पाटलांनी कळवलं की